बघा, बुलढाणा पोलीस 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. यामध्ये अविधान दिलेलं आहे गुणवाचक विशेषण. उदाहरण दिले कडक ऊन पडले. बविधाने संख्यावाचक विशेषण ठाण्यात 10 शिपाई होते. कविधान सार्वनामिक विशेषण ते पेन मला आवडले. दविधान धातुसाधित विशेषण सुंदर फुलांनी बाग बहरली होती. आणि आता पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय दिलेला आहे अ ब क बरोबर ड चूक. दुसरा पर्याय दिलेला आहे फक्त ड आणि क बरोबर अ आणि ब चूक. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे फक्त अ बरोबर ब क व ड चूक. आणि चौथा पर्याय दिलेला आहे अ ब क ड बरोबर. मग यामध्ये आपल्याला अचूक जोडी ओळखायची सांगितलेली आहे. तर बघा, यामध्ये पहिलं दिलेलं आहे गुणवाचक विशेषण. आता यामध्ये विशेषण आलेलं आहे कडक ऊन. बरोबर आहे की नाही? कडक हे काय झालं? विशेषण. आणि कोणतं विशेषण आहे? गुणवाचक विशेषण आहे. म्हणून ही काय अचूक जोडी आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसऱ्या याच्यात बघा 10 शिपाई. यामध्ये 10 हे विशेषण म्हणून आलेलं आहे. आणि कोणतं विशेषण येतं? संख्यावाचक विशेषण आहे. म्हणजे ही अचूक जोडी आहे. त्यानंतर बघा, समोरचं आहे सार्वनामिक विशेषण ते पेन मला आवडले. आता यामध्ये ते पेन बरोबर आहे. यामध्ये ते हे काय? सर्वनामिक विशेषण आहे. ठीक आहे. नाम आणि सर्वनाम जोडून आलं, ठीक आहे, जोडीनं आलं तर ते काय असतं? सार्वनामिक विशेषण असतं. मग ते पेन हे सुद्धा काय बरोबर आहे? सार्वनामिक विशेषण आहे. त्यानंतर बघा, आता समोरच्या वाक्यामध्ये सुंदर फूल बरोबर आहे. इथं सुंदर हे विशेषण दिलंय, परंतु इथं काय दिलंय? धातुसाधित विशेषण. बरोबर आहे. आता सुंदर हे धातुसाधित विशेषण आहे का? नाही. म्हणजे ही काय चुकीची जोडी आहे. सुंदर हे कोणतं विशेषण आहे? तर गुणवाचक विशेषण आहे. कोणतं आहे? गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे आपलं अचूक उत्तर कोणतं येणार आहे? तर बघा, अ ब व क. अ ब क हे काय बरोबर आहे. आणि ड हे काय तर चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार. अ ब क बरोबर ड चूक.